नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण उपयोजित लेखन विभागामध्ये फलक लेखन हा विभाग पाहणार आहोत। फलक म्हणजे काय? फलक म्हणजे फळा, फळ्यावर लिहिणे, त्याला ब्लॅकबोर्ड रायटिंग सुद्धा आपण म्हणतो। यामध्ये आपण काय करतो? फलक लेखनामध्ये सूचना देण्याचं काम करत असतो। विद्यार्थी मित्रांनो, ही सूचना एका व्यक्तीला दिली जात नाही, तर संपूर्ण जनसमुदायाला ही सूचना दिली जाते। मग ही सूचना कशा प्रकारे दिली जाते हे आपण काही नियमांद्वारे पाहणार आहोत। पहा विद्यार्थी मित्रांनो, ज्यावेळेला आपण शाळेत असतो त्याला आपल्याला काही सूचना येतात। जब हम स्कूल में रहते हैं तो हमें कोई सूचना आती है कि सभी बच्चों को सूचित किया जाता है कि कल दिनांक ये से यहाँ तक जो है विद्यालय को अवकाश रहेगा और विद्यालय जो है दिनांक डैश डैश को खुला रहेगा। जब हम ये सूचना पढ़ते हैं, सुनते हैं तो हम बहुत खुश हो जाते हैं, क्योंकि हमें इससे छुट्टी के बारे में पता चलता है। तो ऐसे ही कई सूचनाएं जो है विद्यालय में सूचना फलक पर लगाई जाती है। जैसे की आपको पिकनिक जाना होता है, जसं तुम्हाला सहलीला जायचं तर सहली संबंधीची सूचना की तुमची सहल कोणत्या तारखेला, कोणत्या दिवशी, कोणत्या वेळात जाणार आहे, या संबंधी संपूर्ण माहिती ही जी आहे फलकावर लावली जाते। त्याच्यामुळे काय होतं, तुम्हाला आधीच हे सर्व कळतं की सहल कधी जाणार, मग तुम्ही त्यानुसार पैशाची तयारी करता, जाण्याची तयारी करता आणि आपल्या पालकांना सूचना देता की असा असा कार्यक्रम शाळेमध्ये आयोजित केला आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, नेहमी लक्षात ठेवायचं ही सूचना ही प्रत्येक जागी, तुम्ही चौकात जाल किंवा बाजारात जाल किंवा मंदिराकडे जाल, ज्या ठिकाणी खूप गर्दी असते अशा ठिकाणी सूचना ही लावली जाते। मग ही सूचना लावल्याने काय होतं, अनेक लोक ही सूचना वाचतात आणि वाचल्यामुळे त्यांना कळतं की हा जो पुढे नियम आहे तो पुढील प्रमाणे। मग आपल्याला सूचना कशी घ्यायची हे जाणणं अत्यंत महत्त्वाचं आहे। आता तुम्ही सध्या जाणता मित्रांनो, कोरोनाचा काळ आहे आणि या काळामध्ये तुम्हा सर्वांना विद्यालयाला सुट्टी मिळाली आहे। मग या सुट्टीमध्ये जर तुम्हाला विद्यालयात यायचं असेल तर एखादी सूचना असेल, मग ती सूचना आपण काय करू, तर आपण शाळेच्या बाहेर लावू। त्यामुळे काय होणार आहे की येणारे जाणारे जे पालक आहेत ती सूचना वाचतील आणि वाचल्यामुळे त्यांना कळेल की विद्यालय आपलं जे आहे कधी सुरू होणार आहे। मग या ठिकाणी सूचना असेल की कोरोना काळ संपलेला आहे, सर्व विद्यार्थ्यांनी 1 सप्टेंबरपासून काय करायचे, विद्यालयामध्ये हजर राहायचे। मग पालक त्याप्रमाणे तयारी करतात। मग विद्यार्थी मित्रांनो, सूचना कशी घ्यायची, त्यात कसे नियम असले पाहिजेत, तर यामध्ये आपली भाषा ही साधी, सरळ, सोपी असली पाहिजे। लिहिताना आपल्याला आपली सूचना आकर्षक असेल, सर्वसामान्य माणसाला समजेल अशी ही सूचना असली पाहिजे। मग यासाठी आपण काही नियमांचा अभ्यास करूया की सूचना फलक कसा लिहावा। चला तर पाहू आपण नियम सूचना फलकाचे। सूचना फलक लिहित असताना आपल्याला घ्यायचे आहेत नियम, पहा ते आपण प्रथम इथे पाहू। सूचना फलक, आता ज्यावेळेला आपण सूचना फलक लिखतो त्यावेळेला सूचना फलक हा काळजीपूर्वक लिहा। मतलब जब हम सूचना फलक लिखते हैं ब्लैक बोर्ड पर, तो हमें जो है ध्यान से लिखना है कि हम क्या लिख रहे हैं, त्यात महत्त्वाचे काय सांगायचे आहे किंवा त्यात कोणता विचार मांडायचा आहे ते ठरवा। मतलब इसमें महत्वपूर्ण क्या बताना है, हम हमारे किस विचारों को यहाँ पर रखने वाले हैं, वो पहले हमें सोचना है, बाद में वहाँ पर प्रेजेंट करना होता है। सूचना फलक आकर्षक बनवा। आता आकर्षक बनवायचं म्हणजे काय करायचं, तर सुंदर असं अक्षर असलं पाहिजे आणि त्यानंतर जे आहे आपण त्यामध्ये आकर्षक वाटण्यासाठी सुंदर सुंदर चित्रांचा वापर करू शकतो। सुंदर जे आहेत वस्तू त्यामध्ये दाखवून त्याद्वारे जे आहे आपली सूचना दाखवण्याचा प्रयत्न करू शकतो। त्यानंतर आहे आवश्यकता असल्यास स्थळ व दिनांक, म्हणजे ज्या ठिकाणी आपल्याला आवश्यकता वाटत असेल त्याच ठिकाणी तुम्ही काय दाखवणार, स्थळ आणि दिनांक लिहिणार आहात। मग तुम्हाला मी ह्या ठिकाणी दाखवेल एक सूचना, तर तुमच्या लक्षात येईल की कुठे स्थळ आणि दिनांक हा दाखवला जातो। कमीत कमी शब्दात सूचना लिहा। सूचना ही भरमसाठ लिहायची नाहीये, तर थोडक्यातच आणि लोकांना समजेल अशी असलं पाहिजे, फापट पसारा त्यामध्ये लावू नये। सूचना म्हणजे पूर्व माहिती देणे। आता सूचना म्हणजे काय असतं, तर एखाद्या गोष्टीबद्दल आपण त्यांना पूर्व माहिती देतो। म्हणजे आता समजा उद्या वीज बंद होणार असेल तर आपण त्यांना त्याच दिवशी सूचना दिली तर त्यांना समजू शकत नाही, म्हणजे ही सूचना ही आपल्याला आदल्या दिवशी देणे। म्हणजे ह्या ठिकाणी पूर्व म्हणजे त्यांना आधीच माहिती असणं आवश्यक आहे की आपल्या विभागामध्ये काय होणार आहे। जसे पहा पाऊस येणार असतो तर भरमसाठ पावसाची शक्यता आहे, मग काय होतं, लोक जे आहेत त्यापासून सावध होतात। कमीत कमी वेळेत प्रत्येक व्यक्तीला माहिती देणे, म्हणजे ह्यामध्ये काय होऊ शकतं, सूचना जे आपल्याकडे वेळ कमी आहे पण व्यक्ती भरपूर आहेत आणि प्रत्येकाकडे ही सूचना पहुंचणे आवश्यक असतं। मतलब हमारे पास जो है समय कम है लेकिन बहुत सारे लोग हैं, तो हमें उन बहुत सारे लोगों को ये सूचना देनी है। तो ऐसे भी हमें क्या करना है,
सूचना फलक जो है इसका इस्तेमाल कर सकते हैं। सूचना अशा जागी लावावी ज्या ठिकाणी लोकांची वर्दळ असेल। वर्दळ म्हणजे काय? गर्दी। तर आपल्याला सूचना अशा ठिकाणी लावायची ज्या ठिकाणी लोक गर्दी करून असतात, म्हणजे ती सूचना वाचतील आणि त्यांच्याकडे लवकरात लवकर तो मेसेज पोहोचू शकतो। सूचना हमें ऐसी जगह लगानी है जहाँ पर भीड़ भाड़ हो। तो ऐसे जगह लगाने से क्या होता है, लोगों तक जो हमारा मैसेज पहुँचाना है वो काम तुरंत हो जाता है। त्यानंतर आहे सोपी सरळ साधी भाषा, म्हणजे या ठिकाणी लोकांना समजेल अशी सोपी आणि सरळ साधी भाषा असली पाहिजे। या सर्व गोष्टींवर आपण लक्ष दिलं तर आपली सूचना ही छानपैकी लिहू शकतो। देखो प्यारे बच्चों, हमें ध्यान रखना है सूचना फलक जब हम लिखते हैं तो हमें उसे ध्यान से लिखना है। उसमें कौन सी महत्वपूर्ण बातें हैं, कौन से विचार हैं, उन चीज़ों को दिखाना है। सूचना हमें हमेशा आकर्षक बनानी है, तो आकर्षक बनाने के लिए हमें चित्र का इस्तेमाल करना है। आवश्यकता है तो ही वहाँ पर किसी जगह का या तारीख का उल्लेख करना है, अन्यथा नहीं करना है। कम से कम शब्दों में सूचना लिखनी है ताकि लोगों को मुख्य सूचना क्या है वो समझ में आए। सूचना का मतलब ही है पहले की जानकारी देना, जो पहले बात होने वाली है उसके बारे में ही लोगों को पता चले। कम से कम मतलब समय में जो है अधिक से अधिक लोगों को जानकारी देना। सूचना ऐसी जगह लगानी चाहिए जैसे कि उन्होंने बताया है चौराहा है, मंदिर है, जहाँ पर लोगों की भीड़ भाड़ वाला इलाका होता है, ऐसी जगह पर सूचना लगानी होती है। सूचना जो है बहुत ही सिंपल लैंग्वेज में होनी चाहिए जिससे लोगों को तुरंत उस बात के बारे में पता चल सके। तो ऐसी कई सूचनाएं होती है। तो मित्रों, हम जब बाजार जाते हैं, कहीं बाहर जाते हैं, तो ऐसे कई सूचनाएं होती है। मुझे लगता है आप लोग हमेशा बगीचे में तो गए ही होंगे, वहाँ पर भी आपने कई सूचनाएं देखी होगी। तो वहाँ पर बगीचे में देखो लिखा होता है, सूचना फलक लगाया होता है, वहाँ लिखा होता है कि झाडे तोडू नका, फुलांना हाथ लावू नका, कचरा फेंकू नका। मतलब यहाँ पेड़ों को मत तोड़ो, फूलों को मत तोड़ो, कचरा यहाँ वहाँ मत फेंको। और उसी के साथ होता है गार्डनमध्ये जाण्याचा वेळ, म्हणजे बागेत जाण्याची वेळ ही सुद्धा दिलेली असते। म्हणजे ह्या सर्व सूचना असतात, मग आपण त्या वेळेनुसार त्या काळानुसार आपण कार्य करत असतो। चला तर मग आपण जर असा विचार करा, तुम्ही विचार करू शकता की तुम्हाला जर एखाद्या गडावर जायचं आहे, गड म्हणजे काय? किल्ला। आणि त्या किल्ल्यावर जात असताना किल्ला हा म्हणजे कसा डोंगराळ भागात असणार, वर तुम्हाला चढून जावं लागेल। मग त्या ठिकाणी तुम्ही इमॅजिन करा तुम्ही तिकडे गेलात आणि तुम्हाला तिकडे सूचना फलक मिळेल, तर तो सूचना फलक कसा असू शकतो? तर या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल, हा पहा, ज्या वेळेला तुम्ही गडावर चढत होता त्याला हा सूचना फलक तुमच्या नजरेस पडला। गडावर चढ़ताना उतरताना सावकाश चढ़ा उतरा। मतलब जब आप किले पर चढ़ोगे तो आपको आराम से चढ़ना है और आराम से उतरना है, क्योंकि हम चढ़ते समय जो है सावधानी बरतते हैं, लेकिन उतरते समय जो फिसलन होती है तो वहाँ पर जो है हमें खतरा हो सकता है। इसलिए चढ़ते समय भी और उतरते समय भी दोनों में समय हमें क्या करना है? आराम से उतरना है। कड्याजवळ उभारलेल्या कठड्यांवर चढ़ू नका। मतलब जो किले होते हैं उसकी बाजू में जो है दीवारें बनाई जाती है, उसके ऊपर चढ़ना नहीं है, हमें हमेशा ध्यान रखना है। केर कचरा टाकू नका। मतलब वहाँ पर हम किले पर जाते हैं तो हम लोग खाकर कुछ प्लास्टिक की थैली या रैपर्स फेंक देते हैं, तो हमें उसे फेंकना नहीं है। इन चीज़ों पर हमें ध्यान रखना है। किल्ल्याच्या भिंतीवर दगडांवर आपली नावे अथवा मजकूर लिहू नका। जब आप किले पर जाते हैं तो वहाँ के दीवारों पर, वहाँ के पत्थरों पर अपने नाम नहीं लिखने या कोई मैसेज नहीं लिखना है। ये सारी सूचनाएं जो है वहाँ पर दी जाती है और वहाँ जाने के बाद हमें इन सब चीज़ों का पालन करना होता है। तो ये जो सूचना हमें किसने दी है? गड संरक्षण समिति, म्हणजे या गडाचे जे संरक्षण करते उन्होंने हमें ये सूचना दी है। यामध्ये पहा तुम्हाला दिनांक वगैरे स्थळ वगैरे काही दिले नाही, मग हा कोणताही किल्ला असू शकतो। आता ह्या ठिकाणी पहा चौकामध्ये मी एक सूचना फलक लावलेला आणि इतर लोक जे आहे जमा होऊन या ठिकाणी सूचना फलक पाहत आहेत। तर विद्यार्थी मित्रांनो, जर आपण छानपैकी नियमांचा अभ्यास करू तर आपण अशा प्रकारे सुंदर सुंदर सूचना लिहू शकतो आणि आपण त्या सूचनांचं पालन करू शकतो। म्हणून मला असं वाटतं विद्यार्थी मित्रांनो, आपण नियमांचा अभ्यास करू, जर नियमात राहिलो तर छान छान गोष्टी लिहू शकतो, करू शकतो। ज्यावेळेला तुम्ही बाहेर जात असाल त्यावेळेला छान छान सूचना वाचा, मग तुम्हाला लिहिताना कोणताही त्रास होणार नाही। पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओत। धन्यवाद।